विशेष वाटतंय विशेष. सकाळी छत्रपती संभाजीनगरला काल्याला गेलो. ते काल्याला गेल्याच्या नंतर आमच्या महाराज मंडळीमध्ये चर्चा झाली. म्हणजे महाराज निगमानंद बाबांवरती, स्वामी जनार्दन बाबांवरती प्रेम करणारा समाज एवढ्या डोंगरात दऱ्या खोऱ्यात असेल असं आमच्या डोक्यातही कधी नव्हतं. पण संत त्यांना म्हणतात आपल्यात आले, आपल्या बरोबर आयुष्यभर राहिले आणि चालता बोलता आपल्यातून निघून गेले. आणि निघून जात असताना संत पदाला विराजमान झाले ते ब्रह्मलीन सद्गुरू वैकुंठवासी निगमानंद बाबा. ही ताकद संतांची आहे दादा. देव कोणालाही होता येईल, पण देव होण्यासाठी देवांच्या आई वडिलांना त्रास आहे. मी काल बोलून गेलो. म्हणू आणि सतरूपेनं भगवंताकडे प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. तो मज भावा. भगवंता आम्हाला तुझ्या व्यतिरिक्त काहीच नको रे. आणि पाहता पाहता तीनही पट्टराण्या गरोदर आहेत. इथपर्यंत आपली कथा आली होती, बरोबर आहे ना? आणि राजा दशरथ डोहाळे विचारण्यासाठी गेलाय. काय ताकद आहे हो. डोहाळे विचारण्यासाठी पतीनं जायचं, पतीनं. आणि पतीनं गेल्यानंतर मग पत्नीनं सांगायचं मला असं असं खावंसं वाटतंय. हा माझा सिद्धांत नाहीये. प्रसिद्ध डॉक्टर बालाजी तांबे यांचं गर्भसंस्कार नावाचं पुस्तक वाचा, फार गोड आहे. गर्भावरती संस्कार जी माय आज करते त्या गर्भावरती, त्या संस्कारावरती अवलंबून असतो संत जन्माला येणारे का, देव जन्माला येणारे का, भक्त जन्माला येणारे का, शूर जन्माला येणारे. मी सांगत नाही. कबीरदासजी चिडून बोलले, जननी जने सो भक्त जने, या दाता या शूर नाही तो जननी बांज भली. द्यायचा असेल मा एखादा धर्मयोद्धा असा दे, असा दे, असा दे, ज्यानं उभ्या महाराष्ट्राचं रक्षण करावं, उभ्या महाराष्ट्राचं. आणि केलं नाही, नाही केलं. फार गोड विषय आहे. गरोदर अवस्थेतला सांगतोय मी तुम्हाला. राजा दशरथजी जातात, कैकेयी मातेच्या महालात जातात आणि तिथे गेल्यानंतर प्रार्थना करतात. राजा म्हणे इच्छा तुझी सांग आता. कैकेयी मातेला सांगितले, बाई ग तुझी अंतःकरणातली इच्छा काय ती आज मला सांग. काय गोड शब्द आहेत महाराज. येरी म्हणे ऐसे वाटत से जीवा. पैठणचे नाथ बाबा लिहितात, कनिष्ठाशी द्यावे राजपद, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा. नये समाचार त्यांचा मा, नये समाचार त्यांचा आम्हा. कैकेयीच्या मनातला भाव ओळखला. विशेष वाटले, पण जाऊ द्या. लाडाची आहे, काहीतरी वेगळा भाव हिच्या अंतःकरणातला असेल. विषय सोडला. नंबर 2चा महाल आला. येतसे दशरथ सुमित्रा मंदिरी पाहता, सामोरी येते झाले नमाय आनंद, नमाये आनंद. तिची मानसी ठेवी मस्तकाशी चरणावरी. म्हणून उद्यापासून सकाळ झाली आणि पप्याचा बाप घरी आले आणि पप्याच्या बापाने आंघोळ केली की पप्याच्या महिनी पप्याच्या बापाच्या पायावर डोकं. हा जाऊ कमी जाऊ घरी. किती जणी यात मालकाचा पाय पडल्याशिवाय सकाळच्या कामाला सुरुवातच करीत नाहीत. अख्ख्या सप्त्यात किती जणी गावसात्यान बोला ना.
काय सांगू बाबा, वर्षातून दोनदाच पडते, एकदा सक्रातीच्या दिवशी आणि पडे तर पडे दिवाळीच्या दिवशी पडते मेल्याच्या पाय. त्याचे काय पाय पडण्यासारखे आहेत का? चंद्रा ते असं बोलू नको, अग हौसा का असं बोलू नको, असं बोलली तर लय अवघड होते. नाहीच पडली एक स्त्री भगवान प्रभू रामचंद्राच्या पायाला डोकं नाही ठेवलं. एकच स्त्री सापडली रामायणात, जिनं भगवान प्रभू रामचंद्र सीतेसहित तिच्या आश्रमात आले पण नाही पडली पाय देवाच्या. त्या आईचं नाव पवित्र पवित्र आईचं नाव लोपामुद्रा आई साहेब. नाही पडली देवाच्या. देव 1.5 तास थांबले शास्त्रानुसार. चालता चालता भगवंताची भेट आहे, पण थांबलेल्या वेळेत भगवान प्रभू रामचंद्र 3दा पायावर डोकं ठेवलं आणि सीता मावशीने मग हात धरला. म्हणली वेड लागले का तुम्हाला? आज का 3 वेळेला पाया पडता आईच्या? प्रभू रामचंद्राने सीता मातेचं तोंड दाबलं. शांत बस, आता बोलली तर बोलली, पुढे बोल नको, तुला यातले मर्म माहित नाही. काय होतं लोपामुद्रा आई साहेबाजवळ? लोपामुद्रा आई साहेबाचा नियम होता, पतीच्या चरणाला स्पर्श केल्याशिवाय सकाळी पाण्याचा घोट सुद्धा घेत. आपल्या पप्याची माय कुठे नेऊन आपटायची आता? आ शक्य नाही दादा, नाही. सुमित्रा मातेच्या महालामध्ये आल्यानंतर पाहिले, आनंद वाटला. काय आनंद आहे? प्राणनाथ ऐसे वाटत से जीवा, वडिलाची सेवा अहर्निशी, वडिलाची सेवा अहर्निशी. मालक, मला असं वाटतं कौशल्या ताईच्या, कौशल्या मातेच्या पोटी जो पोरगा जन्माला येणार आहे त्या पोराची माझ्या पोरानं आयुष्यभर सेवा करायची. याला म्हणायचं मागणं. याला मागणं म्हणतात ग मा, त्याला मागणं म्हणतात. राजा दशरथाला आनंद वाटला आणि आनंद वाटल्यानंतर मग आता राजा दशरथ 1 नंबरच्या पत्नीच्या महालात जातात. त्या पत्नीचं नाव आहे सप्तपतिव्रतेपैकी एक अयोध्येची आई, अर्थात कौशल्या मासाहेब. तुमच्याकडे आखाडाच महिना येतो का? बोला ना, आखाडाचा महिना येतो का? आखाडाच्या महिन्यात सवासणी घालता का? कशाच्या? कोणती आई? लक्ष्मी आई, शिवावरली आई, यताळा बाबा घालताना? घालताना नक्की नक्की. मावशी माझ्याकडे पहा, सगळ्या महिला माझ्याकडे पहा. वा वा वा. हा, लक्ष्मी आईच्या किती सवासणी असतात? 5. शिवावरल्या आईच्या 5 आणि यताळबाच्या 5. 5 त्रिक किती झाल्या? 15. बरं, 15 तर 15. मग त्या 15 लक्ष्म्याला 15 तुम्ही काय करता? निवद, नैवेद्य नाही करीत, निवद. काय करता? निवद. 15 लक्ष्मीच्या नावाने 15 निवद. मग एका चपातीच्या उंड्यात 15 निवद का 15 निवदाला 15 चपातीची उंडी? गहू संपले, कणिक नाही राहिली. बरं नका करायला जाऊन दे तिकडं. पर त्या 15 निवदावर 15 निवद केले, इतकुले 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 निवद केले, एका ताटलीत भरले. त्या 15 निवदावर 15 भजे का एका भाज्याचे 15 तुकडे? वा वा, टाळ्या वाजवा एकदा जोरात. माझ्यावरती निष्कलंक आणि नितांत प्रेम करणारे ज्या निगमानंद बाबांच्या तालमीत तयार झालेले 2 महान विद्वत रत्न हरिभक्तपरायण नशिकेत अण्णा जरे गुरुजी नाही भाऊसाहेब महाराज, खूप खूप धन्यवाद. ते मलाही असं वाटायचं, पण सकाळी गाथा भजन आहे आपल्याकडंच आहे, संध्याकाळचं कीर्तन आहे, तरी सुद्धा दम नाहीच निघला. त्याने मला पाराती फोन केला, म्हणले तू एवढा पळतो मग आम्ही उलस घ्यायला काय हरकत आहे. अर्थात हे प्रेम आहे. अण्णांसाठी एकदा जोरदार टाळ्या. वा हा, किती बोंड. आमच्या गावातल्या सरशीनी एका बोंडाचे 15 तुकडे केले आणि राहिलेला अर्ध बोंड 3 वाजता म्हाताऱ्या पुढे फेकलं.
म्हाताऱ्याने ते बोंड 3 वाजता तोंडात घेतलं, 5:30ला तोंडातलं काढलं, कोंबडी पुढे फेकलं, तरी नाही इरघळलं. तुमच्याकडे आमटी म्हणतात का सार? आमटी. तिथं आमटी तुम्ही निवदावर ठुतानी अशी पळी बुडून घालता, पळी बुडून त्या निवदावर टाकता का पळीच्या बुडानी? आणि अशा लक्ष्म्याला जर निवद दाखिले तर त्या निवदाव म्हणते लक्ष्मी आई, मापल्या जर बबीला नौकरदार नवरा भेटला तर पुढल्या वर्षी अशाच सवास निघालीन. लक्ष्मी वैतगुण गाव सोडून गेली तुला. प्राणनाथ ऐसे वाटत से जीवा, कनिष्ठाशी द्यावे राजपद, कनिष्ठाशी द्यावे. हे शब्द आहेत कैकेयीच्या मनातले, हे शब्द आहेत सुमित्रेच्या मनातले, आणि आता कौशल्याचा माल आहे. मग कल्पना करा, ती लक्ष्मी जर तुमची खरी असेल, जिच्या पोटात जगाचा मालक विराजमान आहे, ती शुद्धीवर असेल? असेल नसणार. काय ताकद आहे मा, काय ताकद आहे ग. कोण कहते है भगवान आते नहीं, आते नहीं. मग कोण म्हणतं का देव येत नाही? देव आजही येतो. कोण म्हणतं धर्मवेडा येत नाही? कोण म्हणतं स्वातंत्र्यवीर सावरकर येत नाही? कोण म्हणतं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्माला येत नाही? कोण म्हणतं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब जन्माला येणार नाहीत? कोण म्हणतं छत्रपती जन्माला येणार नाहीत? कोण म्हणतं छत्रपती शंभू जन्माला येणार नाहीत? जन्माला येतील, पण आणणारी माय पाहिजे. जोपर्यंत माय जन्माला येणार नाही तोपर्यंत धर्मवीर आणि धर्मवीर जन्माला येत नसतात. आजची माय सांगणंच नको. आता मायच नाही राहिली. आता सगळ्या मम्या माय नाही. मी नेहमी सांगत असतो, जोपर्यंत नववार लुगडे तोपर्यंतच माईचं प्रेम. जोपर्यंत नववार लुगडे तोपर्यंत माईचं प्रेम. दादा, ज्या दिवशी नववार लुगडे सगळे संपतील त्या दिवशी प्रेम नावाचा सागर सुद्धा आटल्याशिवाय राहणार नाही. 100% गॅरंटी. इथे जेवढे बसलेत एवढ्यातून बसलेल्यातून जेवढे बसलेत का, बसलेल्यातून फक्त 2 फेटे घातलेले माणसं आहेत. 2. 25,000 समाज असं ना आपल्या एवढ्या आवारात, फक्त 2 फेट्यावाले आहेत. माझ्या समोर एक आणि माझ्या डाव्या बाजूला एक. 2च. नका बघू तिकडं, माझ्याकडे बघा. 2च. पण मागणं किती स्ट्रॉंग आहे. कौशल्य हात जोडले मालक आल्यानंतर. मालक बोला ना. काही नाही ग, तुझे डोहाळे विचारण्यासाठी आलो. डोहाळे पुरवा रघुतिल का, डोहाळे पुरवा, डोहाळे पुरवा. एक विनंती आहे, पुरवायचं असेल तर डोहाळे पुरवा. अण्णाला माहित द्या नाही, आपल्या कोडल्याच दिला तरी चालेल, ते बंद करून ठेवतील. द्यायचे असेल तर एकच द्या. काय? माझ्या मनात जी इच्छा व्यक्त आहे त्या इच्छेची पूर्तता करा. आणि जर तुम्ही ती पूर्तता केली नाही मालक, तर मग मला वाईट वाटेल. डोहाळ्यातलं मागणं फक्त 2 स्त्रियांनी माझ्या वाचनात आतापर्यंत मागितलं. एक कौशल्या माता आणि नंबर 2 जिजाऊ मासाहेब. या 2च डोहाळे स्ट्रॉंग सांगितले. 2च. तिसरे डोहाळेच नाहीत. आणि असतील तर माझ्या कानापोत अजून आले नाही. एवढे स्ट्रॉंग डोहाळे. काय गोड वातावरण आहे दादा, काय गोड वातावरण आहे. ओ, आईचं मागणं स्ट्रॉंग असेल तर लेकरं स्ट्रॉंग जन्माला येतात. आईचं मागणं स्ट्रॉंग नाही, लेकरं जन्माला येतीलच कशी. बोलू का, बोलू का, बोलू का? फक्त मी डॉक्टर सापडितोय. जाताना आमच्या बंटेची बायको नीट गेली हो अण्णा दवाखान्यात. जाताना नीट गेली. कशी गेली? इथे खेळा 7.5 मीटर पदर, ते गळ्यात लटकी, ते त्याला काय म्हणतात, पर्स.
जाताना दन 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 उड्या हाणीत गेली आणि येताना हळूहळू पाय टाकीत आली. आणि मी म्हणलं कमून गपना एक ना, तुला काही माहितीये का आमच्या गावातली सरसात आहे. म्हणलं काय? डॉक्टरनी सांगितलं पाय सुद्धा उचलून टाकायचा. मी म्हणलं आमिर खान येणार आहे का कोण हिच्या पोटाला? सगळे नाटक आहेत. या महाराष्ट्राच्या मातीचा अधिकार आहे का मा? जर कधी गेले अहिल्यानगरला, अहिल्यानगर पासून तर शिवनेरीच्या पायथ्याला जुन्नर नावाचं गाव, एका रात्रीत प्रवास केला 132 किलोमीटर. 132 किलोमीटरचा प्रवास या महाराष्ट्राच्या आईनं हिंदवी स्वराज्याच्या राजाला पोटात घेऊन केला. 132 किलोमीटर प्रवास. आणि असा नाही केला मा, घोड्यावरती केला. रात्री 8:30 वाजता घोड्याला टाच मारली. जिजाऊ मासाहेबांनी, कळालं होतं कपाळावरच्या कुंकवाला मारण्यासाठी जन्मदाता बाप येतोय. काय अंतःकरण म्हणलं असेल. लाडाने छत्रपती शहाजी जीव म्हणायचे. जीव जी मालक, जी जी जी. एक विनंती करतो तुला, आता मी ताबडतोब विजापूरकडे प्रस्थान करतो. नाही मालक, एकट्याने नाही जायचं. बाबाच येत आहेत ना मारायला. मालक, हा रक्तरंजित सडा याच्या अगोदर मी एकदा अनुभवलाय, आणि तो देवगिरीला, सध्या तर छत्रपती संभाजीनगरला. सख्या भावाचे आणि सख्या दिराचे भांडणं लागले. दोघाचे तुकडे झाले, पण पुरीची ताकद नाही झाली खाली यायची. पण मालक, माझी आता इच्छा नाही हो. एका सासऱ्याचं आणि एका जावयाचं महाराष्ट्रात युद्ध व्हावं हे मला वाटत नाही. पण मला तुमच्या बरोबर येऊ द्या. रात्रीच्या 8:30 वाजता घोड्याला टाच मारली जिजाऊ मासाहेबानं. पहाटे 4 वाजता अगोदर पुढे जाणारे छत्रपती शहाजी होते. मालक पुढे गेले. जवळ मावळे आहेत, मावळ्यांना घेऊन जिजाऊ मासाहेब पाठीमागून चालतात. आण्याचा घाट संपला, आळे फाटा संपला, आणि आळे फाटा संपल्यानंतर बनकर फाट्याकडून जिजाऊ मासाहेब आतमध्ये निघल्या. इतिहासातलं गोड वर्णन आपण वाचित नाही तो. आपल्याला वाचायला 2च गोष्टी. एक आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, त्याला एक बायको होती, त्यांना एकच काठी होती, तिचं नाव शांबाला होतं. ती वैभव लक्ष्मी झाली. जो कोणी ही कहाणी वाचील, ज्यांना घर नसन त्यांना घर येईन. एवढंच आहे आपल्याकडे. वाचन करा. वाचन करत असताना किती मजा येते सांगू 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 4:30 वाजता जिजाऊ मासाहेब पोहोचल्या. मालकानं मालकिनीला पाहिलं आणि डोळ्यातनं पाणी आलं. काय प्रेम असावं पती पत्नीचं. एकमेकांच्या डोळ्यातला भाव डोळ्यानं ओळखावा म्हणून तर तयार झाले महाराज. आता पूर्वीसारखे गाणे नाही. भाव भाव. अरुंदाते सरांचे संसारावर फार गोड गाणे आहेत पती पत्नीवर. आणि जो भाव निर्माण झाला, अर्थात शहाजी राजांनी जीवकडे, जिजाऊ मासाहेबांकडे पाहिलं. मालक, आता तुम्ही विजापूरकडे निघा. जीव तुला एकटीला सोडून. पण त्या जुन्नर गावामध्ये विश्वासराव देशमुख नावाचा सच्चा मित्र होता. आणि ज्याच्याजवळ मित्र आहे ना त्याला आयुष्यात काहीच कमी नाही. फक्त मित्र दगाबाज नसावा, दोस्त ना असावा, पण निष्कलंक असावा. तुम्ही तुमच्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करता महिला मंडळ? आपल्या बहिणीवर. तुम्ही तुमच्या बहिणीवरच करता. पण कुठपर्यंत करता तुमच्या बहिणीवर प्रेम? जोपर्यंत बांधकामाला बहीण 1,00,000-2 लाख रुपये देती तोवरच. एका दिवशी का बहीण म्हणली, अक्का माझ्याकडे पैसे उडले, लगेच शिया. आपली स्थिती आहे. पण दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. काय ताकद आहे. विश्वासराव देशमुख, त्या विश्वासराव देशमुखांनी सांगितलंय, वहिनी तुम्ही घाबरू नका, माझा जीव आहे तोपर्यंत जाधवाची ताकद नाही. मागून येणारा बाप आहे. मालकाला वाटा लावलं. बाप 5:30 वाजता सूर्यानं तिकडनं उगवायचंय त्याच वेळेला स्वतःच्या पोटच्या मुलीनं तलवार उपसली आणि दारात तलवार घेऊन उभा राहिली. खबरदार बाबा,
7.5 महिन्याची गरोदर पोरगी 13.5 किलोची तलवार हातात घेऊन स्वतःच्या नवऱ्यासाठी उभी राहिली. हे त्या बापाने पाहिलं. बापाच्या हातातली तलवार दणकन गळून खाली पडली. बाबा मारायचंय मला, माझ्या कपाळावरचं कुंकू गेलं बाबा, तर ही जीव क्षणात मरून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि 1 नाही 2 नाही बाबा, तुम्हाला 3 जीव मारल्याचं पाप लागेल. बापाला पश्चाताप आला. बापाने तलवार टाकून दिली, खांदा दिला. ऐका रे ऐका, खांदा दिला. आणि खांदा दिल्यानंतर स्वतः विश्वासराव देशमुख समोरच्या बाजूने आणि लखोजीराव जाधव मागच्या बाजूने झाले. आणि शिवनेरी गडावर आजही वरती गाड्या जायची सोय. कितीही प्रॉपर्टी बाज आला तरी त्याला धाप्या टाकीतच वर जावं लागतं. गडावरती गेले, मुलीला सोडलं, दृष्टांत संपला. फक्त त्या मुलीच्या अंतःकरणातली इच्छा, कुठाय तो अफजल, मला त्याला मारायचंय, त्याचा खात्मा करायचाय. त्यानं तुळजापूरच्या भवानी मातेचं मंदिर फोडलंय. तो आता जेजुरीकडे प्रस्थान करणार आहे, तो पंढरपूरमध्ये जाणार आहे. त्यानं मच्छिंद्रनाथाचा मायंबो केलाय, जालिंदरनाथाचा जानपीर केलाय, हजारो हिंदूची विटंबना केली. मला त्याचा खात्मा करायचाय, मला त्याला मारायचंय. हे आईला छत्रपती शिवाजी महाराज गर्भात असताना वाटलं. त्यावेळेला हिंदू स्वराज्य निर्माण झालं. म्हणून माय क्वालिटेड असणं गरजेचं आहे. मम्मी नको. कौसल्या मातेच्या महालात आले राजा दशरथ. कौसल्ये काय पाहिजे? मालक काही नको, फक्त एक विनंती आहे. काय? माझ्या हातात धनुष्य द्या, मला त्या रावणाचा खात्मा करायचा आहे. आणि न धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी, लंका विभीषणा देईन. अनिल रावण मारिल रावण, लंका विभीषणा देईन मी, लंका विभीषणा देईन मी. एका क्षणात मला रावणाचा खात्मा. गर्भात असताना भगवान प्रभू रामचंद्र जन्माला येणार याची 100% गॅरंटी माणसानी नाही दिल्या, माणसानी नाही. मग आकाशवाणी होती, धन्य दशरथा तुला लाभला देव पित्या. देव होणं सोपं आहे रे, देव कोणालाही होता येतं, पण देवाचा बाप होण्याचं भाग्य तुझ्याकडे. आणि मग दिवसा मागून दिवस चालले, तिथीची लाईन लागली. तिथीची सगळ्याला कळालं आणि सगळ्यांनी प्रार्थना केली. जय जय सूरनायक जन सुखदायक तनक पाल भगवंता. जय जय सूरनायक जन सुखदायक तनक पाल भगवंता. जो हो विजय हितकारी जय सुरारी प्रिय सुता सिंधु कांता. पालन सुरधरणी अद्भुत करणी मन मन जानहु खोजी. जो सहज कृपाला दीन दयाला. क्या बात है? सहज कृपाला दीन दयाला. कौसल्या हितकारी जय हो, कौसल्या हितकारी जय जय सहज कृपाला. जय सुरनायक जन सुखदाय तनक पाल भगवंता. तनक पाल भगवंता हो, तनक पाल भगवंता. सर्वांनी प्रार्थना केली. प्रभू आता येणार आहेत आणि प्रभू येण्याच्या अगोदरची स्थिती सांगितल्या जाते. सर्व देव देवता बोलतात, प्रभू तुम्ही चाललात, आम्हाला सुद्धा यायचे, आम्हाला तुमच्या बरोबर घेऊन चालला. प्रभू म्हणतात, पुढच्या जन्मात तुम्ही माझ्या बरोबरच आहात.
सर्व देव म्हणतात प्रभू आता जर आम्ही तुमच्या बरोबर आलो नाही तर मला असं वाटतं आमचं जीवन व्यर्थ जाईल. प्रभू म्हणले तुम्हाला माझ्या बरोबर यायचं असेल तर या जन्मामध्ये मानव होता येणार नाही. देवा काय बनवायचंय ती बनव, पण तुझ्या बरोबर घेऊन चल. तुझ्या बरोबरचा जो आनंद आहे तो कशात नाही. म्हणून आमच्या संत वाङ्मयानं लिहून ठेवलं. काय लिहून ठेवलं? वर्षातून एकदा तरी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाच्या दिंडीत एकदा तरी पंढरपूर क्षेत्राला पायी जा, पण अण्णा कसं गात जागा. गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. वा वा वा. प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा जय हो. गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा. एवढं आनंदाने नाचायचंय, एवढं गायचंय, 8 दिवस देह जावो अथवा राहो काय फरक पडणार आहे? आपलं फार अवघड आहे, तिकडे जायचं नाही. चला देव येणार आहेत. तिथींची लाईन लागते, पण तिथीची लाईन लावेपर्यंत सर्व देव देवता मिळून संतांच्या भजनाला प्रारंभ करतात. कारण की तिथी कधी मधी गोळ घालतील, मेळ लागत. हा द्वादशी आणि शिवरात्री एकाच दिवशी तिथी आहेत. त्या घटल्या ना घटतातच त्याचं नाव तिथी. इथं सर्व तिथीनं लाईन लावली आणि मग संतांचं भजन सुरू झालं. आपण सुद्धा बाबांचं भजन घेऊया. एकदा सर्वांनी वरती हात करा. पूरा मंडप क्या बात है, बहुत बढ़िया. आप हमारे पार्टी के नहीं हो क्या? वरती हात करा इकडचे सर्व. हो बाबा वर हात करा, मला दिसतंय. वा वा वा. सर्व पलीकडचा कोपरा. वा पुरुष मंडळी क्या बात आहे. वरती हात. इकडच्या महिला. वा वा वा. करायचे भजन सुरू नक्की. टाळीचा आवाज आला पाहिजे. हा ओम नमो सद्गुरु जय जय निगमानंद बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय निगमानंद बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय निगमानंद बाबा. ओम नमो हात वर, हात वर. जय स्वामी निगमानंद बाबा. हा निगमानंद बाबा स्वामी निगमानंद बाबा. निगमानंद बाबा स्वामी निगमानंद बाबा. निगमानंद बाबा स्वामी निगमानंद. हात वर, हात वर. निगमानंद बाबा स्वामी निगमानंद बाबा. ओम नमो सद्गुरु जय श्री निगमानंद बाबा. वा वा. ओम नमो सद्गुरु श्री निगमानंद बाबा. ओम नमो जय सद्गुरु निगमानंद बाबा. ओम नमो सद्गुरु स्वामी निगमानंद बाबा. स्वामी निगमानंद बाबा स्वामी निगमानंद बाबा. जय श्रीराम. निगमानंद बाबा. सर्वांनी म्हणा, सर्वांनी. निगमानंद बाबा. जय जय निगमानंद बाबा स्वामी निगमानंद बाबा. स्वामी निगमानंद बाबा स्वामी निगमानंद बाबा. ओम नमो सद्गुरु जय स्वामी निगमानंद बाबा. ओम नमो सद्गुरु 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 स्वामी निगमानंद बाबा. निगमानंद बाबा महाराज की जय.
तरी काही काही मावशाने निस्ते वटच आलेली आहे. निगमानंद बाबा स्वामी निगमानंद बाबा ओम नमो सद्गुरु जय जय निगमानंद बाबा. संतांचं भजन सुरू झालं. देव म्हटले तिथीन तुम्ही तुमचं पाहून घ्या, मला संत भजनामध्ये तल्लीन व्हायचंय. भगवान संतांच्या भजनामध्ये येतो, आला. नाचता नाचता देवाचा गडला पिता. क्षणात वेळा होतो, क्षणात. फक्त भजन संतांचं पाहिजे. भजन आपलं, आपल्या भजनाला लाजच नाही. सांगू का नको? हा, काल परवा नाशिकला आमच्या पांडुदादाच्या गावी माझी कथा संपली. नाशिकमध्ये कथा झाल्यानंतर आम्हाला रिलॅक्स काम असायचं. कथा झाल्यावर भजनी मंडळ आलं. इथलं चांगले, अजून 2-4 दिवस राहायचंय ना अण्णा आपल्याला. इथलं भजनी मंडळ चांगले. त्या गावातलं भजनी मंडळ आलं. सगळ्या एसटी फुकट होत्या, सगळ्या एसटी फुकट. कळात्यात एसटी फुकट. हे पूर्ण कामातून गेलेले. गुडघ्याला वाटीचा पत्ता आणि अशा भजन करायला आल्या आणि भजनाला सुरुवात केली. म्हणू का? रूपबाई पाहताल वचनी, सुखबाई झाले व साजनी, तो हा बाई विठ्ठल बर. गप बाई काय? हा, आपल्या मनातलं जे असतं त्याला भजन नाही म्हणत, त्याला स्वानंद. तुमचा आनंद आहे तो. भजन म्हणायचं क्षेपक नाही, प्रमाणात. ऐश्वर्य दिसलं पाहिजे. एकच अभंग म्हणा पण नीट म्हणा. वाकोनी टाक सडा घरात बाई जरा वाकोनी. एवढी एडी राधा सडा टाकायला ती काय आमच्या गावातली राधी थोडीच होती. हा, नाही नाही नाही. त्या राधेची महानता किती गोड आहे दादा. राधा राणी हा शब्द ऐकल्यानंतर भगवान व्यासजींना 3-3 महिने समाधी लागते. इतकी खाली आणली आपण ती राधा. नाही जायचं मला, तिकडे जाऊ द्या. तिथीची लाईन लागली. प्रथमा द्वितीया. चलो राधे चलो राधे श्याम बुलावे, चलो राधे चलो राधे, चलो राधे चलो राधे श्याम बुलावे, चलो राधे चलो 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 राधे श्याम बुलावे. जय श्री राधे. चलो 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 राधे श्याम बुलावे. आवाज देवा थोडा. चल चल चलो राधे श्याम बुलावे, राधे तेरी राधे तेरी जस गावे, राधे तेरी जस गावे. चलो राधे चलो राधे चलो राधे चलो राधे, चलो 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 राधे श्याम बुलावे, श्याम बुलावे. जय श्री चलो राधे. चलो 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 राधे श्याम बुलावे, श्याम बुलावे. चलो 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 राधे श्याम बुलावे, श्याम बुलावे. चलो 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 राधे श्याम बुलावे, चलो बुलावे. चलो राधे वाह 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 वाह. चलो राधे चलो राधे चलो राधे चलो राधे श्याम बुलावे, श्याम बुलावे. चलो राधे चलो राधे चलो राधे चलो राधे, चलो 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 राधे श्याम बुलावे, श्याम बुलावे. चलो 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 राधे श्याम बुलावे, क्या बात है. श्याम बुलावे.
चल चल चलो राधे श्याम बुलावे, श्याम बुलावे, चल चल चलो राधे श्याम बुलावे, चल चल चलो राधे श्याम बुलावे, श्याम बुलावे, श्याम बुलावे. काय अधिकार आहे. अशी राधा राणी सरकारची महानता आहे. आणि या महानतेमध्ये लुप्त झालेले गोपाळ आहेत, गवळणी आहेत, शब्द आहेत. आता तिकडे गेल्यावर मला पुन्हा मागे यायला उशीर होईल. तिथीची लाईन लागली. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, सगळ्या तिथीला इन लागल्या. आणि सगळ्या तिथीला वाटत होतं प्रभू आप मेरे तिथी पर विराजिए. प्रभू तुम्ही माझ्या तिथीवरती जन्माला या. प्रथमा येते जमणार नाही, द्वितीय येते जमणार. देवा का जमणार नाही? कारण तरी सांगा, कारण तरी सांगा. द्वितीय म्हणते देवा कारण सांगा. तू यमाकडे आहेस. तृतीय येते जमणार नाही. तू अक्षय आहेस. चतुर्थी येते जमणार नाही. तू बाप्पाची आहे. पंचमी येते जमणार नाही. ऋषी महाराजांना दिली. षष्ठी येते जमणार नाही. कपिला षष्ठी. सप्तमी येते जमणार नाही. रथ सप्तमी. अष्टमी येते तसं तू जमणारच नाही. भगवान गोपाल कृष्ण येणार आहेत न. गोकुळाष्टमी. नवमी येते हात जोडते, उभी राहते, बोलत नाहीत. चांगले, हुशार, शहाणे, अभ्यासू आणि नामनिष्ठ तत्वनिष्ठ माणसं कमी बोलतात. ज्याला दोनच चालीन तीनच बोल येतं ते कुठं इवळत. ज्या वाणीच्या बुडाशी ज्ञान आहे ती वाणी साधनेमध्ये रत असते. जिथे ज्ञानाची साधना विराजमान जन्म घेते ना, भाग्यवान आहोत दादा आपण, भाग्यवान आहोत. आमच्या जोग महाराजांच्या संस्थेत जाऊन किती वेळेला, किती 35 मिनिटाचा तास आहे, असा तास घेऊन 35-40 मिनिटाचा असा तास घेऊन तो सुद्धा पूर्णपणे अपडेट. जोग महाराज शिक्षण संस्थेची सेवा करणारे एक महान तत्वनिष्ठ नामनिष्ठ साधू आपल्या आळंदीच्या मठामध्ये ज्यांचं गुरुकुल आहे असे स्वामी हनुमान महाराज. एकदा जोरात टाळ्या वाजवा. एवढे भाग्यवान आहेत महाराज आपण, एवढे भाग्यवान आहेत. अशा संतांच्या, अशा साधक मंडळीच्या, अशा साधूच्या चरणाचा जरी स्पर्श झाला तरी वासना समूळ नष्ट होते, यात नवल नाही, तिची राख होते. एवढे गोड साधू आपल्याकडे 8-8 दिवस आहेत. काय ताकद आहे हो. शहाणे माणसं कमी बोलतात. नवमीनं हात जोडले आणि खाली पाहिले. नवमी मध्ये नम्रता आहे. शहाण्या माणसाकडे नम्रता असते. अंकगणिताच्या हिशोबाने विचार जर केला बापू तर अंकगणितातला सगळ्यात मोठा आकडा 9 आहे. 9. 9च्या नंतर कोणता आकडा आहे? 10. आधार कशाचा? 0. 11. आधार कशाचा? 12. आधार कोणती संख्या घ्या, अंकगणितातला सगळ्यात मोठा आकडा जर कोणता असेल तर तो 9. आणि आतापर्यंत झालेल्या अवतारातला सर्वात श्रेष्ठ अवतार जर कोणता असेल तर तो भगवान प्रभू रामचंद्रजीचा अवतार. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी, सर्व सुखानं नाहू घालणारा राम आज त्या तिथीवरती जन्माला येणार आहे. नवमीकडे पाहिले भगवंत. नवमीकडे पाहतात, स्मित हास्य करतात. नवमी तिथी मनोमन लाजते. तिथी सुद्धा लाजतात महाराज, लाजतात. त्या तिथीचा आनंद गगनात मावत नाही, नाही मावत, नाही मावत. बघ रे तिकडे चालू झालं का? सोड बघ ना.
अनंत प्रेमापासून पासून 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 तयार होईल आम्ही ज्यावेळेला वेळ येतात त्यावेळेला होते मला विशेष सांगावं आवर्जून सांगावं आपला आता जो पत्ता आहे आता पत्ता रामसभा आता पत्ता परिसरात नवरात्र पुढे होता आणि नवरात्राच्या पुढेमध्ये श्री क्षेत्र जगदंबादेवी संस्थान मोठे मोठ्या कथा चालू आणि पहाटे 5:30 भक्तपरायण तीर्थराज महाराज पठाडे भाऊंचा फोन आला. गाडे महाराज मी कुठे आहेत? मी मोठ्याला आहे. मोठ्याला काय करता? म्हटलं रामकथा चालू आहे. नाही रामकथा चालू आहे मान्य आहे मला, पण गाडे महाराज बाबा गेले. नवरात्राच्या पिरियडमध्ये त्या तिथीच्या दिवशी मला फोन आला 5:30 वाजता. 5:30 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत त्या ट्रस्टचा असा नियम आहे, जगदंबा देवी संस्थान ट्रस्ट मोहोटे, त्या मोहोट्याच्या देवीच्या मंदिराचे अध्यक्ष त्या जिल्ह्याचे न्यायाधीश असतात आणि त्यांची वेळ 10:30ची असते. मला 10:30 वाजेपर्यंत काही करता येत नव्हतं, कारण कथाकार आणि कीर्तनकार एकदा ट्रस्टच्या संपर्कात गेले की मैलान बापाला सुद्धा भेटता येत नाही, असा नियम आहे. 10:30 वाजेपर्यंत वाट पाहिली. 10:30च्या आत एक काम केलं, म्हणलं जज साहेब यायच्या आत मला निगमानंद बाबांना शेवटचं पाहायचंय. या सर्व मंडळीला विनंती केली. बाबा गाडीत होते. गाडी उभी केली. मी आजही अण्णा त्या पेट्रोल पंपावर पाथर्डीच्या गेलो, जिथं बाबांना मी शेवटचं पाहिलं. तिथं गेल्याच्या नंतर आजही मला तिथे बाबा थांबलेले आठवतात. काय ती तिथी, त्या जागेनं काय पुण्य केलं असेल, त्या जागेनं ज्या जागेवरती मला माझ्यासाठी ॲम्ब्युलन्स थांबवली, मी बाबांना हार घातला, नमस्कार केला आणि त्या गाडीतून खाली. आज माझा जन्म आहे तोपर्यंत मी पेट्रोल पंपाची जागा विसरू शकत नाही. हे जागेचं महत्व आहे, मग तिथीचं किती मोठं महत्व असेल. म्हणून तिथी आहे, पुण्यतिथी आहे काय की होत नाही. पुण्यतिथीसाठी साधूंना त्या ठिकाणी थांबावं तरी लागतो, नाही तर जन्माला तरी यावं लागतं. तसं देव जन्माला येणार आहे ती तिथी पुण्य आहे. मग कोणती? नवमी. सूर्योदय झालेला आहे, उषक कालाची वेळ आहे, मंगलवाद्य वाजू लागतात. पण कौसल्या मातेचा चेहरा उदास आहे. धर्म सिद्धांत पुन्हा ऐका, तो इथं सांगण्याच्या समोरचा नाही, मीडिया चालू आहे. पुन्हा गोळ होऊ शकतो, पर्सनल मध्ये सांगल. काल माझी आणि सवाशे महाराजांची खूप गोड चर्चा झाली, खूप गोड, आणि व्हायला पाहिजे. गुरुवर्यांना काहीतरी सांगावं असा धर्मदंड आहे आणि ते तसं सांगतात, अंतःकरणामध्ये ते रुजतंय. चला, नवमी नावाची तिथी आहे, उषक कालाची वेळ आहे. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. सूर्यवंशाचा कुलदीपक जन्माला येणार आहे. मंगलवाद्य वाजू लागतात. सर्वांनी हातामध्ये तांदूळ घ्या, फुलं असेल तर फुलं घ्या, पाळणा बांधा, तोपर्यंत गोड अभंग होईल. कोणता आला का रे स्वप्नील?
जाऊ नका मध्ये जाऊ नका मागे सारखा मागे सारखा हो, पिवळ्या फेटावले बाबा सारखा अलीकडे सारखा धर्म रक्षावया त्यांनी बदललं म्हणा प्रेम कॅमेरा मला फ्रेम चेंज करला तिकडे लाव ना मला कॅमेरा फिरायचा धर्म रक्षावया अवतार घेसी अंबरसी साठी जन्म सोसियले क्या बात है अण्णा अंबरसी साठी जन्म सोसियले दुष्ट निर्दळिले तुझा कृपा सिंधू मनतील आपुला बोल साच करे आपुला
धर्म रक्षा भयावतार तुका म्हणे तुझा वर्णिती पुराण तुका होय नारायणे दया सिंधू होय नारायणे हे नारायणे होय होय नारायणे दया तुका म्हणे तुझ्या वर्णिती पुराणे होय नारायणे दया होय नारायण दया होय नारायणे दया सिंधू होय नारायण होय नजर ऊंची करली तो दबा बन गई नजर तेरे लिए तो कज़ा के नहीं होय नारायणे तिकडे दिसतं स्क्रीनवर बाबा तिकडे दिसतं ते नजर तेरे लिए तू कज़ा बन गई हे धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी राम जन्माचं कीर्तन करावं लागतं
आपण बरोबर 12ला पुष्पवृष्टी करतो, नक्की करतो. पण अयोध्येमध्ये ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्र विराजमान झाले ती 12:29ची वेळ आहे. त्याचं कारण आहे, शास्त्र सांगते या वस्तूचा पूर्ण सावली छबी त्याच वस्तूवरती पूर्णपणे पडते त्यावेळेला माध्यान्ह, आणि त्या माध्यान्हाला भगवान प्रभू रामचंद्रजी जन्माला येतात. केवढा आनंद आहे. आणि त्यामध्ये कार्य करत असताना भगवान सांगतायत की आता मला जन्माला यावं लागेल. माध्यान्हाची वेळ, आणि माध्यान्हाच्या वेळेला मंगलवाद्यांचा प्रारंभ होतो. जिकडे तिकडे प्रभू सांगतात मी येत आहे. माझ्यापर्यंत पोहोचणारी प्रत्येक वस्तू, आणि ती वस्तू जर माझीच असेल तर त्या वस्तूचा अधिकारी सुद्धा मीच आहे. माध्यान्हाची वेळ होते, सूर्य आकाशामध्ये क्षणभर थांबतो, आणि त्याच वेळेला अद्भुत रूप विचारी लोचन विरामा तनु घन श्यामा निज आयुध भजचारी. गोपाल कृष्ण भगवान की, पवन सुत हनुमान महाराज. किती आनंद आहे, किती आनंद आहे. जेवढा आनंद अयोध्येत आहे तेवढा आनंद कुठंच नाही. स्मित हास्य केले का अधिकार आहे. आणि त्यामध्ये आवाज दिला, हे राजा अरे ऐक ना, काय तुझी सर्वात लाडकी आणि पट्ट राणी असणारी कौसल्या हिनं एका श्यामवर्णी मुलाला जन्म दिलाय. किती आनंद वाटत असेल. त्या आनंदाला जोडा नाही, आणि मग सगळे लोक तिथे चर्चा करू लागले. टाळ्या वाजवा तिकडे, हे चालू आहे. टाळ्या वाजवा ना, आनंदी आनंद झाला म्हणजे तिकडे. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी झाला, आज आनंदी आनंद झाला. 4-6 जण पुढे या. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला.